माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींना. बोला जय श्रीराम, जय 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 राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. आज आपण गोस्वामींच्या मानस सरोवराचे 4 घाट बघूया. गोस्वामी तुलसीदासांनी तर या रामकथेमध्ये बघण्याचे 4 दृष्टिकोन प्रतिपादित केले आहे. ते तर म्हणतात की माझी रामकथा ही रामचरित मानस आहे, म्हणजे मानस सरोवर. या सरोवराचे 4 घाट आणि 4ही घाटांवरती रामकथा चालू. मात्र 4ही घाटावरती चालू असलेली रामकथा समान असली तरी त्याचा अर्थ भिन्न भिन्न. सुटी सुंदर संवाद वरवीरची बुद्धी विचारी, ते ही पावन सुभग सरघाट मनोरचारी. पहिल्या घाटावरती भगवान महादेव हे वक्ते आहेत आणि भगवती पार्वती माता श्रोता. दुसऱ्या घाटावरती महर्षी याज्ञवल्क्य वक्ते, भरद्वाजे श्रोते. तिसऱ्या घाटावरती भगवंताचे अनन्य भक्त हे काक काक भूक शुंडी हे वक्ते आणि पक्षीराज गरुड. चौथ्या घाटावरती गोस्वामी तुलसीदासासारखे संत वक्ते आणि सामान्यातला सामान्य मनुष्य या ठिकाणी श्रोता. यातील पहिला घाट ज्ञानाचा होय, दुसरा घाट कर्माचा, तिसरा घाट भक्तीचा, चौथा घाट प्रपत्तीचा. आपण 4 घाट बघत आहोत. त्यापैकी पहिला घाट ज्ञानाचा, दुसरा घाट कर्माचा, तिसरा भक्तीचा आणि चौथा प्रपत्तीचा. सर्व घाटांवरती रामकथा तिचे शब्द सारखे असले तरी त्याचा ध्वनी प्रत्येक ठिकाणी वेगळा, ध्वन अर्थ वेगळा. ज्ञान घाटावरती भगवान श्रीरामचंद्राची कथा जेव्हा भगवान महादेव सांगता, तेव्हा या ठिकाणी भगवान रामचंद्र ही परब्रह्म तत्व आहे. यतो वा इमानी भूतानी जायते येन जातानी जीवंती, यत प्रयत्यभि संविशंती तत विजिज्ञासत्व. अशा प्रकारचे ज्याचे वर्णन वेदांनी आणि उपनिषदांनी केले. तत जलान इति शात उपासित तस्मात जायते तस्मिन तिष्ठती तस्मिन लियते च. अशा प्रकारचे ज्या तत्वांचे वर्णन वेदांनी उपनिषदांनी केले ते तत्व भगवान महादेवांना राम या शब्दाच्या उच्चारात अभिप्रेत आहे. भगवान महादेवाच्या दृष्टिकोनातून श्रीराम म्हणजे वेदांत प्रतिपाद्य परमात्म तत्व. दुसरा घाट कर्माचा. या जगात काही लोक असे आहेत की ज्यांना कर्म अत्यंत प्रिय. मनुष्याने जीवनामध्ये सत्कर्म करावे, उत्तम सदाचारी जीवन ठेवावे म्हणजे झाले. काही देवदेव करण्याची आवश्यकता नाही. जीवनात सद्गुणांची आराधना करावी. एक गोष्ट शक्य आहे की असा खरोखर कर्मयोगी सज्जन असूनही या जगाच्या निर्मात्याबद्दल अस्तित्व बुद्धी ठेवत नसेल, तो स्वतःला आस्तिक मानत नसेलही, पण त्याचे जीवन प्रामाणिक आहे. तो काही आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून चालला. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सत्य, अहिंसा, अभय, सत्वशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती सगळ्या दिव्य गुणांची जोपासना करावी. आपले जीवन स्वच्छ, शुद्ध, आदर्श असावे. असा कर्मयोगी स्वतः भक्ती करीत नसला तरी तो भक्ताची हेटाळणी करत नाही. जगात कर्मयोगाचे अनेक आदर्श आहेत, परंतु महर्षी याज्ञवल्क्यासारखा आदर्श दुरापास्त नाही. ते एकमात्र असे महर्षी आहेत की ज्यांनी संपूर्ण एक वेद आपल्या समोर उभा केला. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. याज्ञवल्क्य मुनींना भारतीय तत्वांचे जनन मानले आहे. त्यांचा प्रपंच देखील कसा होता? एका पत्नीशी प्रपंच करता करता आपण मेटाकुटीला येतो. पण महर्षी याज्ञवल्क्यांना 2 पत्नी होत्या, कात्यायनी आणि मैत्रेयी. त्यांचा गृहस्थाश्रम अत्यंत सफल आणि त्यांचे वैराग्य कसे होते. ज्या दिवशी जनकाने त्यांना विचारले, महाराज सैन्यास कसा असतो, तेव्हा ते म्हणाले, उद्या सकाळी दाखवीन. ते बोलले काहीच नाही हो, पण सकाळी त्यांनी सैन्यास घेतला. जितके बोलले तितके त्यांनी करून दाखवले. तर आता बघूया तिसरा घाट कुठला? भक्तीचा. काकभूषुंडी महाराज त्या ठिकाणी वक्ते आहेत. त्यांनी प्रभू रामचंद्राच्या बालक स्वरूपाची रात्रंदिवस आराधना केली. त्यासाठी ते स्वतः काक योनीमध्ये जन्मले. कारण कावळ्याच्या योनीमध्ये कटकटी काहीच नाही. चांगल्या वर्णात जन्म मिळाला की नेमाच्या खूप कटकटी राहता हो.
भक्ताचा जन्म असा असावा, तसा असावा, हे करावं ते करावं, हा नियम तो नियम, गावातले काय म्हणतील, जगातले काय म्हणतील, सगळं काही घरापासून तर भारतापर्यंत. त्यामध्ये बाहेरच्या कटकटी अजिबात नाही. चित्त सतत भगवंताच्या ठाई लागलेले असावे, लोकांवरती अवलंबून राहायला नको. ताक भुशुंडी महाराजांनी जगताची अनेकदा उत्पत्ती प्रलय पाहिले, पण भक्ती हे त्यांचं बळ होतं. चौथा घाट काय? प्रपत्तीचा. या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासासारखे संत वक्ते, सामान्य जनता स्रोत समुदायात बसली. या चारही घाटाच्या वरती आनंदाने रामकथा चालू. पहिल्या घाटावरती ती परब्रह्माची दिव्य कथा, दुसऱ्या घाटावरती ती सद्गुणांच्या पुतळ्याची कथा. कर्माच्या घाटावर आल्यावर आपण रामचंद्राने ईश्वर मानलेच पाहिजे अशी सक्ती नाही. ज्यांना श्रीराम देव नाहीत असे वाटते, त्यांनी सुद्धा या घाटावर रामकथेचा आनंद घेता येतो. त्यांना रामांना परब्रह्म तत्वही मानण्याची गरज नाही. त्यांच्या दृष्टीने जीवनातील सगळ्या सद्गुणांची यादी करा. भगवान रामचंद्रामध्ये हे सगळे सद्गुण आहे. रामाचे जीवन म्हणजे या सद्गुणांची परमावधी. रामो विग्रहवान धर्म हो असे वशिष्ठ मुनी म्हणतात. शौर्य कसे असावे? रामचंद्राच्या जीवनातील तो प्रसंग आपण पुढे बघणार आहोत. खरं दूषण त्रिशीर यासह 14,000ची खडी फौज, पण एकट्या रामाने या सगळ्यांचा पराभव केला. प्रभूचे हे अद्भुत शौर्य पाहून रावणाचा हेर अकंपन अक्षरशः लंकेला धावत सुटला. पण अशा प्रकारचे शौर्य युद्धोत्सव अजून देखील रामांना कुणाचा द्वेष नाही. रावणाला ठार मारले, पण रावणाच्या देहाची विटंबना होऊ दिली नाही. एवढेच नव्हे तर विभीषण जेव्हा रावणाचा अग्निसंस्कार करण्यास तयार नव्हता, त्या प्रभूने त्याला काय सांगितले? मरणात नंती विरैराणी निवृत्तीच प्रयोजनम क्रियताम अस्य संस्कारो ममाप्येष तथा यथातव. मनुष्य मरण पावला की वैर संपलं. आपण सुद्धा किती वैरी असो, काही असो, भांडण असो, तंटे असो, बहुवंकी असो, वाद असो, पण ज्यावेळेस कोणाकडे दुःख प्रसंग घडला की आपण लोके राजकाशना जातो. काही विशिष्ट सिद्धांताकरिता रामचंद्र रावणाशी लढले म्हणून प्रत्यक्ष माझा भाऊ मरण पावला असे समजून तू रावणाचा अग्निसंस्कार पार पाड असे म्हणून असे प्रभू विभीषणाला म्हणाले. ज्यांच्याशी 87 दिवस युद्ध केले, त्याला ठार मारले, त्याच्याबद्दल अंतःकरणामध्ये द्वेषाची भावना नाही हो. किती मोठं मन! युद्धामध्ये उत्साह आहे, पण क्रोधाचा मागमूस नाही. सामान्य माणसाला रामाचा गुण कळणे देखील कठीण. म्हणून भगवान श्रीराम हे सगळ्या सद्गुणांचे मूर्तिमंत पुतळा. म्हणून जीवनामध्ये ज्यांना केवळ सद्गुणांची आराधना करून आदर्श जीवन निर्माण करायचे असेल, त्यांनी रामचंद्राची कथा ऐकावी. हा कर्माचा घाट आहे. तिसरा घाट भक्तीचा आहे. भक्तीची एवढ्यासाठी आवश्यकता आहे की मानवी जीवनाला ज्या गोष्टी आवश्यक आहे त्यामध्ये केवळ आदर्श असून चालत नाही. कितीही मोठा आदर्श असला तरी तो मला संकटाचा एकरी ठरेल असे सांगता येत नाही. महाराज हरिचंद्र मूर्तिमंत सत्याचे पुतळे. अनेक गडबड आहे की हरिचंद्र हे भूतकाळाचा विषय झाला. त्यामुळे आता माझ्यावरती एखादे संकट आले तरी हरिचंद्र माझ्या मदतीकरिता धावून येऊ शकत नाही. एका अशा शक्तीची मनुष्याच्या अंतःकरणाला आवश्यकता वाटते, जी शक्ती सर्वत्र विद्यमान आहे आणि केव्हाही माझ्या मदतीकरता धावून येऊ शकते. अशा प्रकारचा ईश्वर जीवाला हवा आहे. आपण जेव्हा रामाचा जप करतो, हनुमंताचे चिंतन करतो, तेव्हा आपल्या अंतःकरणात एक श्रद्धा आहे की भगवान राम हनुमान त्या काळी होते, आजही आहे, पुढेही राहणार. ते सर्व काळ सर्वत्र माझ्याबरोबर आहे. त्यामुळे आपल्या मनात एक सुरक्षितपणाची भावना असते. आपण विमानाने प्रवास करीत आहोत. समजा विमानाने उड्डाण आकाशात घेतले, जर काही भयंकर संकट आले तर मला मदत कोण करणार? त्याही ठिकाणी मला मदत करणारी एखादी शक्ती उपलब्ध हवी. मनुष्याच्या अंतःकरणाची एक भूक आहे, ज्याची अशी मानसिकता आहे, त्याने भक्तीच्या घाटावर बसून ही कथा ऐकावी. त्याला भगवान श्रीराम तृप्त करतील. जो ज्या संकटात तो सापडला असेल त्या संकटातून सोडवतील. आपादम हर्तारम दातारम सरसंपदाम लोकाविरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम्. मी माझ्या जीवनात एखादे सत्कर्म करतो, त्याचे फळ मला मिळाले असे वाटते. ते फळ मला कोण देणार? भूतकाळातील एखादा आदर्श पुरुष मला हे फळ देऊ शकत नाही. भगवंत आपल्या सत्कर्माची नोंद ठेवून योग्य वेळी आपणास ते फळ निश्चित देईल. त्याकरिता किंबहुना भगवंत आपल्याला व्याजासकट देईल. म्हणून गीतेमध्ये भगवान म्हणतात, काय म्हणतात? चला ऐकूया.
तत्रं तं बुद्धिसंयोगं लभते पौर्यदेहिकम् एतते च ततो भूय संसिद्धौ कुरुनन्दन पूर्वाभ्यासेन तेनेव ईयते वशोऽपि सः ते हि कल्याणकृत किंचित दुर्गती तात गच्छति. भगवान म्हणतात, अर्जुना, ज्याने कुठलेही चांगले कर्म केले असेल त्याचे त्याप्रमाणे कर्माचे फळ मी सांभाळून ठेवतो आणि या जन्मात पुढच्या जन्मात मी त्याची काळजी घेतो. कुठल्या ना कुठल्या जन्मात त्याला आवश्यकता असेल तेव्हा मी त्याला सगळे परत करतो. हो, मी काय माझ्याजवळ ठेवत नाही, फक्त संग्रहित ठेवतो. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य मदतीला मी धावून येतो आणि तुम्हाला देतो. यासाठी ईश्वरवा मी त्याची भक्ती केली पाहिजे. तिसरा घाट अशा भक्तांकरता आहे की म्हणून भगवंत गीतेत म्हणतात, काय म्हणतात, चला ऐकूया. यत करोसी यदस्नासी यत जोसी ददासी यत तपस्ति कौंतेय तत्कुरु स्वमदर्पणा. भगवान म्हणतात की तुम्ही उत्तम रीतीने सत्कर्म करा, मला अर्पण करा. कोणत्या तरी जन्मात ते कर्म मी व्याजासकट परत करीन. भगवंत ही बँक आहे, म्हणून प्रत्येकाला या भक्तीच्या घाटाची आवश्यकता आहे. मानवी जीवनामध्ये याच्याही पलीकडे एक आवश्यकता आहे. समजा माझ्या जीवनात काही चुका घडल्या, मला जीवनात फार चांगले कामे नाही करता आली, उलट माझ्या हातून अनेक दुष्कर्म घडली, पण आता मला पश्चाताप होत आहे. आता मला कोण पदरात घेणार? मला माझ्या पापाची क्षमा कोणी करणार की नाही? खरी गोष्ट सांगू का, मी केलेल्या कर्माची जशीच्या तशी फळे देणारा ईश्वर आपल्याला फार उपयोगी आहे. तो काही कामापुरता उपयोगी नाही, पण माझ्या चुकांची क्षमा करणारा प्रभूही मला हवा आहे. सर्व काळ न्यायाधीशाच्या भूमिकेतला परमात्मा उपयोगी नसतो. कधी कधी आपल्याला अशा देवाची आवश्यकता असते ज्याने आपल्या मातेची अथवा पित्याची भूमिका घ्यावी. आई वडील प्रत्येक वेळी शिक्षा करीत नाहीत, अधूनमधून शिक्षा करतील. पण आपल्या डोळ्यात अश्रू आले, आपण म्हणालो, बाबा पुन्हा मी अशी चूक करणार नाही, तर वडील आपल्याला क्षमा करतात. तिसऱ्या घाटावरील भक्ती करण्यासाठी सुद्धा योग्यता लागते. पण ज्याच्या अंतःकरणात अशा प्रकारचा पश्चाताप होतो तो देवाला अत्यंत व्याकुळून सांगतो. काय म्हणतो, देवा माझ्याकडे विद्या नाही, बाहुबल नाही, सत्कर्म नाही, पण तू माझा उद्धार कर, माझा उद्धार कर. या ठिकाणी भगवंताची भूमिका पतित पावनाची भूमिका. देव केवळ पुण्यात्म्याच नाही किंवा सत्कर्म करणाऱ्याचा, त्याने लोकांचा नाही. ज्याला आपल्या पापांचा पश्चाताप झाला, ज्याने भगवंताला ते पाप पुन्हा न करण्याचे अभिवचन दिले, त्याला भगवंत म्हणतात, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचाः. अपि चेत् दुराचारो भजते माम अनन्यभाक् साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सः. अशा भक्ताला भगवंत अभय देतात. आश्चर्याची गोष्ट ही आहे की जगाला पवित्रात पवित्र बनवणारी कथा, रामकथा ज्याच्या लेखनातून सिद्ध झाली, ते महर्षी वाल्मिकी स्वतः एक पश्चाताप दग्ध व्यक्तिमत्व आहे. देवर्षी नारदाच्या स्पर्शाने त्यांचा भाग्योदय झाला. अशा प्रकारची क्रांती गोस्वामी तुलसीदासांच्या जीवनात घडली. आपल्या पत्नीमध्ये हा विद्वान पंडित अतिरिक्त आसक्त होता, पण एकदा पत्नीने त्याची कानउघडणी केली तेव्हा तो सासूरवाडीच्या घरातून वैराग्य संपन्न होऊन घोर तप करून तो एक महात्मा झाला. त्याच्या वाढीने लेखणीने अवघा समाज रामकथेत तल्लीन झाला. मध्ययुगामध्ये धर्माचे, राष्ट्राचे जे काही रक्षण झाले त्याची जी कारणे आहे त्यामध्ये तुलसीदासांची रामकथा ही महत्वाचे कारण होय. म्हणून चौथा घाट हा प्रपत्तीचा, माझे जीवन बदलवण्याचा, माझ्या पापांचे क्षालन करण्याकरिता भगवंताने मला मदत करावी. केवळ मी पापी आहे, म्हणून जर तो मला दूर लोटणार असेल, तसा देव फक्त पुण्यवंताचा, विद्वानांचा किंवा VIP लोकांचा झाला. म्हणून प्रपत्तीच्या घाटावर भक्त भगवंताला प्रार्थना करतो. काय प्रार्थना करता, चला ऐकूया. भूल दिखा कर उसे मिटा कर, अपना प्रेम प्रदान करो, हे समर्थ करुणा सागरा, बिनती ये स्वीकार करो. आपल्याला एका करुणा सागराची पण आवश्यकता आहे, जो आपल्या दैन्याचा विचार करेल. आपली भूमिका भगवंताने भगवद्गीतेतही स्पष्ट केली. ते म्हणतात, पितामहस्य जगतो माता, दाता पितामह,
मी या जगाची माता आणि पिता, तेषा मोहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. मी या जगाचा उद्धार दाता, हा शरणागतीची घाट. हे 4 घाट म्हणजे रामकथेमध्ये बघण्याचे 4 दृष्टिकोन. म्हणून ब्रह्मदेवानी वाल्मिकीची प्रतिमा जागी केली, त्यांना रामकथा लिहिण्याची आज्ञा केली. त्यासाठी त्या आधी नारद भेटले. देवर्षींनी रामकथेची महत्वाची सूत्रे सांगितली. क्रौच पक्षाच्या वधाच्या निमित्ताने त्यांच्यातील प्रज्ञा करुणा जागी झाली. महर्षी वाल्मिकींना जे जे होय होते ते मिळाले. आता हर्षभराने आणि समाहित चित्ताने भगवंताची गोड कथा लिहायला त्यांनी प्रारंभ केला. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील भाग कुश आणि लव यांचा जन्म आपण बघूया. जर श्रवण केलं असेल तर लिहायला विसरू नका. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.